नमस्कार, आम्ही सर्व गोकुळ धामवासी आज आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे साहेबांना आणि निवेदनाचं जे स्वरूप आहे ते स्पष्टच तुम्हाला सांगतो। आमच्या गिरणा पंपिंग गट क्रमांक 160 ह्या इथे गोकुळ धामवस्ती मोठ्या प्रमाणात आमचे घर आहे। बऱ्याच वर्षापासून ह्या रस्त्यांचा प्रलंबित विषय आहे। आम्ही वारंवार मागण्या करतोय की ते रस्ते झाले पाहिजे। त्यानंतर बरेचसे अधिकारी आले, पाहून गेले, बरोबर आहे बुवा। आता त्या गोष्टीला 6 महिने झाले। 6 महिन्यामध्ये माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी गोकुळधाम सोसायटीच्या रस्त्यांचं उद्घाटन केलं। त्यावेळेला इलेक्शन वगैरे काही लागलेलं नव्हतं। आम्ही सीओ साहेबांना बी सांगितलं की तुम्ही उद्घाटन करताय पण काम केव्हा चालू होणार, तर त्यांनी सांगितलं बुवा की तुमचं लगेच 5-7 दिवसात काम चालू होईल। आम्ही त्यावेळेलाही सूचना केल्या की पुढे आचारसंहिता लागते, आपलं काम होणार नाही, तर त्यांनी त्यावेळेला बी सांगितलं नाही ते काही होणार नाही, आपले रस्ते चालू होतील। त्या गोष्टीनंतर त्यांनी गोकुळधाम सोसायटीला रस्ते सुरू करण्याचं काम सुरू केलं। JCP आले, रस्ते कोरण्यात आले, त्याच्यावर दगड टाकण्यात आला, दगड मुरुम टाकला आणि रोलरच्या साहाय्याने त्यांनी फिरवलं। त्या गोष्टीला 3.5 महिने झाले। 3.5 महिने झाल्यानंतर आता तो जो मुरुम आहे टाकलेला तो वर आलाय। येणारे जाणारे सर्वात मोठा रहदारीचा वस्ती आहे, तिकडून शाळेचा परिसर आहे, तिथून आता जाणं मुश्किल होऊन गेलं। सीओ साहेबांना वारंवार आपण चर्चा केली। सीओ साहेबांनी काय सांगितलं, 10 दिवसात तुमचं काम चालू होत आहे, 5 दिवसात काम चालू होत आहे, वर्क ऑर्डर निघालेली आहे। मग जेव्हा आम्ही परत सोसायटीच्या सर्व मंडळी इथे आलो, मग ते सांगता की तुमची मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेलं आहे। मग त्याच्यानंतर आम्ही अजून 10 दिवसात आलो, 15 दिवसात तुमचं काम होईल, अशा वारंवार बऱ्याच उडाउडीचे उत्तर आम्हाला देण्यात आले। पण ते म्हटले की बाबा तुम्हाला ड्रेनेजची गरज आहे तर आम्ही पहिले ड्रेनेज करू। ठीक आहे, आम्ही त्या गोष्टीला बी गोकुळधाम सोसायटी मान्य केला आम्ही की चला भाऊ तुम्ही ड्रेनेज करा। त्या गोष्टीला आता 3.5 महिने होण्यात आले, तुम्ही ड्रेनेजही करत नाही, रस्ताही करत नाही। परत राहिला विषय, त्याच्यानंतर आता 6 महिने तर होऊन गेलेले आहेत तुमच्या या कामाला। त्याच्यानंतर काही ठिकाणी असे कामं चालू केलेले आहेत आता की ज्या ठिकाणी एकच घर आहे, तिथे एकच घर आहे वस्तीचं, तिथे कुठलीही वस्ती नाही, त्या ठिकाणी नगरपालिकेने रस्ता तात्काळ म्हणजे 6 दिवसामध्ये तुमचं काम सांगतो, कोरलं बी गेलं 2 फुटाच्या आसपास, चांगला रस्ता करताय। त्याच्यानंतर सिमेंट काँक्रीटचा रस्ता अवघ्या 6 दिवसामध्ये त्यांनी केला आणि कुठल्याही पद्धतीचा अंडरग्राऊंड गटर तिथे टाकलेली नाही। मग आम्हाला सर्ववाच्यानं एकच प्रश्न विचारायचा आहे की गोकुळधामसाठी नगरपालिकेने वेगळा काही कायदा तयार केला का, आणि गोकुळधामसाठीच का तुमचे ड्रेनेजचा तुमचा अट्टा असे की इथे पाहिजे। आता रस्ते तयार केले, तुम्ही स्वतः येऊन तिथे बघू शकता, त्या रस्त्यांना कोणत्याही पद्धतीचा ड्रेनेज केलेला नाही। त्या ठिकाणी 9 मीटरचा रोडही गेलाय, त्याला जुनी ड्रेनेज केलेली आहे की त्याला ते अटॅच करू शकतात। 18 मीटरचा रस्ता गेलेला आहे, त्यालाही ते अटॅच करू शकतात। तरी त्यांनी बेसुमार जिथे वस्ती नाही, जिथे अजून कोणी लोक राहायला आलेले नाही, त्या ठिकाणी या लोकांनी काँक्रिटीकरणाचे रस्ते चालू केलेले हे लाईव्हमध्ये। आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या 2 दिवसामध्ये तुम्ही तो निर्णय घेतला पाहिजे। आमचं सीओ साहेबांना आम्ही तिथे निवेदन दिलेलं आहे, 2 दिवसात जर काही कुठला मार्ग तुमचा लागला नाही तर आम्ही पूर्ण गोकुळधाम सोसायटी जे महिला वर्ग असेल, पुरुष मंडळ, आम्ही रस्त्यावर होतो आणि आंदोलन करू। तुम्हाला आता तुम्ही सीओ साहेबांना निवेदन दिलं तर काय म्हटलं सीओ साहेब? सीओ साहेब जळगावला गेलेले आहेत, सीओ साहेबांना फोनवर बोलणं झालं। संबंधित अधिकारी जे आहेत नगरपालिकेचे त्यांनी आमच्यापर्यंत पाठवलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही माझं निवेदन द्या। नगरपालिकेच्या सीओ साहेबांचे आम्ही स्वतः फोनवर बोलणं केलं की ते म्हणे आज आम्ही जळगावला मीटिंग आहे तर तुम्ही निवेदन देऊन टाका, असा विषय झाला आहे। मी हे जी तुमच्याजवळ जी कथा मांडली ही मी त्यांच्याजवळ आता एक 5 मिनिटं झाली कथा मांडली। त्यांचं म्हणणं आहे की बा ड्रेनेजही महत्त्वाचे आहेत। म्हटलं मग ह्या रस्त्याला ड्रेनेज महत्त्वाचे नाही का, की जिथे वस्ती नाही तिथे रस्ते का ड्रेनेज का टाकला नाही, तिथे गरज नसेल म्हणे एखादी वेळेला, म्हणजे मग तिथे वस्ती होणार नाही का, वस्ती होणार नाही का? मग गोकुळधामवासी यांनी का प्रत्येक घरामध्ये 3.5च्या मोटरी लावल्या आहे का? एवढं सांडपाणी जात आहे का त्या गोकुळधाममधून? हा एक प्रश्न आहे। तुम्ही सर्वांनी ज्याची आम्ही निवेदनामध्ये म्हटलेलं आहे, आम्ही कोणत्या गोष्टीला किती काळ घ्यावा हा पण विषय आहे ना। अरे आम्ही का स्वतःच्या घरासाठी मागतोय का? हा रस्ता सर्व जनतेसाठी आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून पाचोरा बडगावमध्ये बरेचसे कामं पण चांगले झाले, आम्हाला त्या गोष्टीबद्दल आनंद आहे। पण काही गोष्टीचा भाग जर इतकं सुटत असेल, 4 ते 5 वर्षापासून आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतोय। अरे आम्हाला साधा लाईट लावायचा राहिला तो बी तेही सांगावं लागतं आम्हाला। 18 मीटरला रोड आहे आमचा, 18 मीटरला रात्री 6 बिचुकाटे सर्व निघतात। आम्ही बऱ्याच वेळेला नोंदी पण दिली त्या लाईटांसाठी, ती नोंद सुद्धा लिहिली गेली आहे पण त्यांचे बलच शिल्लक नाही।
अशा ठिकाणी बल लावण्यात आलेले आहे की जिथे फक्त येणे प्लॉटचा अजून कुठलीच ऑर्डर निघालेली नाही. माझ्याच पाठीमागचा लेआउट आहे, तिथे जमीन आहे, ओसाड जमीन आहे, फक्त सिमेंटचे वडगे करून दिले आणि तिथे सर्व लाईट लावलेले. ते लाईव्ह दाखवून देईल तुम्ही, या संध्याकाळी तुम्हाला लाईट दाखवतो. ते चालू आहे. म्हणजे अशा पद्धतीचा कार्यक्रम जर चालू असेल आणि मग आम्हाला काय तुम्ही वाईट टाकलाय का? मग आम्ही याच्यामध्ये इथं जी तुम्ही म्हणता नगरपालिकेचा टॅक्स थांबला तर तुम्हाला 25% टॅक्स लागेल, अमुक लागेल. मग मला एक म्हणायचं आहे, माझ्या याच्यामध्ये आम्ही जे टॅक्स भरलेला आहे, यांनी इतंबूज रस्ते वगैरे काही केले नाही, नाल्या केल्या नाही इतक्या वर्षामध्ये, तर मग तो टॅक्स नगरपालिका आम्ही नगरपालिकाकडून घ्यायचा का? हा पण एक प्रश्न आहे. माझी सर्व तुमचा पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे की याच्यावर न्याय मिळाला पाहिजे. आतापर्यंत आम्ही थांबलो असं नाही की आम्ही थांबलो नाही, आम्ही सर्व गोष्टी मान्य केलेल्या आहे आणि जे करायचं ते कायद्यानेच करायचं आहे. आपल्याला कुठल्याही पद्धतीचं आहे आणि आम्हाला फक्त एकच म्हणणं आहे की आमचा रस्ता झाला पाहिजे. बस एवढीच आमची एक विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.